नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात पाहूया महाराष्ट्रासह देश विदेशातील वेगवान घडामोडी. किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ नील सोमय्यांचा सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. मुंबई सत्र न्यायालयानं नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले. किरीट सोमय्यांचं घर बंद असल्यानं अधिकाऱ्यांनी नोटीस त्यांच्या घरी चिकटवली. उद्या किरीट सोमय्यांना चौकशीसाठी हजर राहण्याला सांगितलं गेलंय. किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना नोटीस बजावली आहे. INS विक्रांत कथित अपहार प्रकरणी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे सोमय्या चौकशीला हजर राहतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंड इथल्या घरी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. किरीट सोमय्या यांनी कोणताही गुन्हा केला नसेल तर ते लपून का बसलेत? किरीट सोमय्या देशात कुठेही असले तरी महाराष्ट्र पोलीस चोख कामगिरी बजावतील असं सूचक वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी केलं. विक्रांत बचावचा पैसा हडपणाऱ्या भाजपलाही सह आरोपी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. भाजपच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. किरीट सोमय्या विक्रांत घोटाळा करून कुठे लपलेला याचा शोध घेतला पाहिजे असं वक्तव्य आमदार अमोल मिटकर यांनी केलंय. तर सोमय्या पिता पुत्रांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान चिथावणीखोर भाषण करून सिल्वर ओकवर हल्ला घडवून आणणारे सदावर्ते यांना हल्ल्याच्या दिवशी नागपुरातून 2 कॉल आले होते. याबाबत नागपूरमधील मास्टरमाइंड कोण हे लवकरच महाराष्ट्रासमोर येईल असा हल्लाबोल आमदार अमोल मिटकर यांनी केला. भाजपशी संबंधित नेत्यांची एक माफिया टोळी ईडीची धमकी देऊन लोकांकडून पैसे उकळते. हे पैसे थायलंड आणि बँकॉकमध्ये जमा केले जातात असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी या प्रकरणात थेटपणे भाजप नेत्यांचं नाव घेतलं नसलं तरी ही टोळी भाजपशी संबंधित असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सूचित केलंय. किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल होते. अशात काही अज्ञातांनी सोमय्यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं लिहून ठेवलं होतं. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दिलासा मिळाला. दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर केलाय. सरकारच्या दबावाखाली गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलाय. तुरुंगात डांबण्याचा सरकारचा डाव असल्याचाही दरेकरांनी आरोप केलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वकील सतीश उके आणि प्रदीप उकेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. PMLA कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काश्मीर फाईल्स सिनेमानंतर राज्यात धार्मिक तणाव वाढल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. रामनवमीच्या दिवशी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भाजपचं नाव न घेता हल्ला चढवलाय. काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय. अनिल परबांचे शिवालिक बिल्डर सोबत काय संबंध आहेत याचा खुलासा करण्याचं आव्हान सिद्दीकींनी केलंय. तुम्हाला मंत्रालयाचं काम पाहायचंय पण तुम्ही दुसरीकडेच लक्ष देत असल्याचा आरोप सिद्दीकींनी केलाय. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीनं आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. चित्रा वाघ यांनी बळजबरी करत पोलिसांना जबाब द्यायला भाग पाडल्याचा आरोप पीडितेने केला. मोहम्मद अहमद आणि चित्रा वाघ यांनी मला गोवा मुंबईत डांबून ठेवल्याचा आरोप या पीडितेने केलाय. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात कारवाई करायचं सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली त्यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं. मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. शिवसेना भवनातल्या मंदिरात हनुमान चालीसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 16 तारखेला हनुमान चालीसा आणि आरतीसाठी परवानगी द्या अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी कारवाई करत आहात म्हणून शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे त्यामुळे परवानगी द्या असंही या पत्रात नमूद केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होती. राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली होती त्यानंतर आज ही उत्तर सभा होती.
वारं खूप सुटले आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं आणि जर अमित ठाकरेंना रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असं सुजात यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून 1 मेला भाजपची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सभेत संबोधित करणार आहेत. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. कोल्हापुरात उत्तर पोटनिवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 45% मतदान झालं. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 357 केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडते. कोल्हापूरमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा झाला असून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसात वादावादी झाली. राजारामपुरी परिसरातला हा प्रकार असून बूथ हटवण्यावरून हा वाद झाला. ठराविक अंतराच्या आत असलेला बूथ पोलिसांनी हटवला. पुण्यात आता कचरा वाहतुकीत घोटाळा झाल्याचं समोर आलंय. शहरातील कचरा वाहतुकीच्या नावाखाली गेल्या 4 वर्षात कोट्यवधी रुपयांची बोगस बिलं काढण्यात आली. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं नियम धाब्यावर बसून जवळपास 70 कोटींची बिलं अदा करण्यात आली. पण गैरप्रकार उघड होऊन सुद्धा प्रशासन ठोस कारवाई करत नाहीये. आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झालंय. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचं पाप महाविकास आघाडीनं अखेर केलंच. वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तात्काळ दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे, अशा आशयाचं ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असल्यानं अख्खा महाराष्ट्र भारनियमन करण्यात येणार आहे. राज्यावर अनेक दिवसांपासून विजेचं संकट घोंगावतंय. राज्यात रोज 2800 ते 3000 मेगावॅट विजेची तूट पाहायला मिळते. गुजरात राज्यानं आधी थकीत पैसे द्या त्यानंतर वीज देणार असं म्हटलंय. राज्यात उष्माघातामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 92 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय. जळगाव जिल्ह्यात 3, नागपूरमध्ये 2, अकोला, अमरावती, उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. राज्यात उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढलं असून विशेषतः विदर्भ, मराठवाड्यात याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवतो. खासगी रुग्णालयात 18 ते 59 वयोगटासाठी बूस्टर डोस 386 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला. याआधी मुदतबाह्य असलेल्या लस बदलून न दिल्यानं लसीकरणामध्ये सहभागी होण्यासाठी खासगी रुग्णालय फारशी तयार नव्हती. मात्र आता कंपन्यांसोबत झालेल्या बोलणीनंतर अनेक रुग्णालय लसीकरणामध्ये सहभागी व्हायला तयार झाली. ठाणे पालिकेनं नवे आदेश जाहीर केले असून आता ठाणेकरांना पाळीव कुत्र्यांची नोंद करावी लागणार आहे. पालिकेत नोंद न करता कुत्रे पाळता येणार नसल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच नोंद न केल्यास कारवाई केली जाणार आहे. तसंच नोंद केल्यावर मनपा विशिष्ट नोंदणी क्रमांकही देणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्यभरात भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवली जाते. या अनुषंगानं आता उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाच्या वर भोंगा लावून हनुमान चालीसा लावली आहे. दरम्यान मशिदीवरील हे अनधिकृत भोंगे न काढल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला. ज्वलनशील पदार्थाला अचानक आग लागल्यानं भीषण स्फोट झाला, ज्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला असून 2 कामगार गंभीर जखमी झालेत. दोघांवर ऐरोली आणि जैनपेटी या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यातील पोहरा गावात रात्री 12 नंतर रात्रीचा खेळ सुरू होत असल्याचं सांगण्यात येत आहे. रात्री गावात अज्ञात व्यक्ती धुमाकूळ घालत असल्यानं स्थानिक हैराण झाले. त्यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत. गोंधळ घालणारा चोर आहे की भूत असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शिर्डीत सुरू असलेल्या जत्रेत कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मानाच्या कुस्तीत कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे यानं दिल्लीतल्या पैलवान संजय दहिया याला पराजित करत साई केसरीचा मान पटकावला. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कळंब तालुक्यातल्या मोहा आणि एडशी हा रस्ता गावकऱ्यांची अडचण ठरलाय. जवळपास 25 किलोमीटर रस्त्यावर
गुत्तेदारानं खडी अंथरून ठेवली, त्यामुळे या गावकऱ्यांना सध्या खडी फोडण्याची नाही तर फोडलेल्या खडीची शिक्षा भोगावी लागते. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. मराठा आरक्षणाविरोधी केस लढताना सदावर्ते यांनी बेकायदेशीर पैसे गोळा केले असल्याचा आरोप मराठा समाजाने केलाय. याबाबत सदावर्ते यांच्या विरोधात शहापुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.